सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। वृंदावन कॉम्प्लेक्स सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला महिला पुरुष सदस्यांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिलाय। स्वमेहनतीने आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छतेची जनजागृती, ऐक्य, आपुलकी आणि स्नेहभाव वृद्धिंगत करणे असा आहे। सोसायटीचे अध्यक्ष वकील दीपक गोविंद बोटुंगले, सचिव राजेश गायकवाड, मयूर राऊत, सदस्य SP जाधव, शिवाजी लोहकरे, कृषी अधिकारी रमाकांत मोकाशी, अमोल साठे, धीरज सोनावणे, नानासो मोरे, प्रवीण निलदे, सुपे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2007 मध्ये स्थापन झालेल्या वृंदावन सोसायटीने गेल्या 16 वर्षांपासून नवरात्र, दहिकाला, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आदी उत्सव एकत्र येऊन साजरे करत सर्व धर्म समभावाचे अद्वितीय वातावरण निर्माण केले। ऐक्य हीच बलस्थाने असल्यामुळे आजवर सर्व ठराव बिनविरोध मंजूर झालेले आहेत। अध्यक्ष दीपक बोटुंगले यांच्या पुढाकाराने सोसायटीमध्ये त्वरित मार्गी लागलेली काही प्रमुख कामे: सिस्टमॅटिक स्वच्छता अभियान, सोलार सिस्टमद्वारे वीज मुक्ती करण्याचा प्रयत्न, संपूर्ण CCTV सर्व्हिस लन, पार्किंग व पाणी समस्या समाधान, नगर परिषदेसह आरोग्य फवारणी मोहीम, टाक्यांची अपडेट, स्विचिंग सिस्टम, त्रैमासिक ऑडिट व 99% मेंटेनन्स वसुली, ठराविक नियमांनी फेरीवाले व भंगारमुक्त परिसर, पेवर ब्लॉक, रंगकाम, पत्राशेड, 50 खुर्च्या व कॅरम बोर्ड सदस्यांनी स्वखर्चाने दिलेत। मुलांसाठी खेळण्यावर विशेष भर, तर स्नेहभोजन, कोजागिरी, होळी, भोंडला, हळदी कुंकू यांसारखे उपक्रम केवळ 3 महिन्यात तब्बल 60 कामे पारदर्शकतेने पूर्ण करणारी ही कर्जतमधील अग्रेसर सोसायटी ठरते। अध्यक्ष वकील दीपक बोटुंगले यांची प्रतिक्रिया: वृंदावन सोसायटी म्हणजेच कुटुंब। स्वच्छता हा आपल्या सर्वांचा ध्यास आहे। प्रत्येक सदस्याने आपुलकीने आणि जबाबदारीने सहभाग दिला तर कोणतेही काम अशक्य नाहीये। पारदर्शकता आणि शून्य भ्रष्टाचार हीच आमची ओळख राहील। सोसायटी ऐक्य हेच आमचे खरे बळ आहे। सदस्य SP जाधव यांची प्रतिक्रिया: वृंदावन कॉम्प्लेक्सची प्रगती ही सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळे शक्य झाली आहे। स्वच्छता अभियानात सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आमचा परिसर अधिक सुंदर, निरोगी आणि सुव्यवस्थित होत आहे। पुढेही अशाच उपक्रमांसाठी आम्ही नेहमी तयार आहोत। आपल्या सोसायटीचे काम अविरत सुरू असून वृंदावन कॉम्प्लेक्स कर्जतमधील आदर्श सोसायटी म्हणून पुढे जात आहे। ते माननीय अध्यक्ष सोसायटीचे बोटुंगले साहेब यांनी छान प्रकारे नियोजन केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही 2 दिवस तरी कमीत कमी सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर साफ करण्याचा आमचा ठराव होतो। आणि सोसायटी म्हटलं की 2009 पासून स्टार्ट झालेली सोसायटी आहे। या सोसायटीत सर्व धर्म समभावाचे सगळी जाती धर्माचे लोक आमच्या सोसायटीत असतात। कुठल्याही प्रकारचा सोसायटीत कुठली भांडणं न करता कुठलेही प्रश्न जरी आले तरी आमचे ॲडव्होकेट वकील साहेब अध्यक्ष हे सगळ्या प्रकारचे सॉल्व्ह करत असतात। आणि आमचं असंच म्हणणं आहे की सगळ्या सोसायटीने पण असंच निर्णय घ्यावं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, जेणेकरून स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे। आरोग्याचे पैसे तरी वाचतील, आपले दवाखान्यात जावं लागणार नाही, स्वच्छतेने कुठलेही आजार पण येणार नाही। आमच्या सोसायटीचं एकच वैशिष्ट्य आहे, सगळे सण त्योहार सगळे उत्साहाने साजरे केले जातात। दरवर्षी आमच्या इथे दुर्गादेवी विसर्जन केलं जातं, खोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते, इवन सर्व काही शासकीय 26 जानेवारी असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, सगळे 64 फ्लॅटची सोसायटी असलेल्या एक कुटुंबासारखी आमची सोसायटी राहते। आम्हाला गर्व आहे की आम्ही वृंदावन कॉम्प्लेक्स कर्जत या सोसायटीत राहतोय। आणि अशाच प्रकारचे सगळ्या सोसायटीने जर कमिटीने निर्णय घेतले, एकत्रीकरण राहिलं तर भांडण तंटे होण्याचे चान्सेसच कमी आहे। आणि स्वच्छ ठेवणं हे आपलं कुटुंब आरोग्यदायी राहील अशी मी सगळ्यांना या बाईट मार्फत मी तुम्हाला सांगू शकतो। बिल्डिंगला 16 वर्ष झाली। वृंदावन कॉम्प्लेक्स 2007ला बांधण्यात आलं। तेव्हापासून ते आज तागायत आजी माझी सगळ्यांनी सगळ्या सोसायटीतल्या प्रत्येक सदस्यांनी सोसायटीसाठी प्रामाणिकपणे मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहेत, स्वच्छता अभियान राबवलेलं आहे। तर आमच्या मनात अशी एक वेगळी संकल्पना आली की लहान मुलांच्या मनामध्ये हे बिंबवलं पाहिजे, लहान मुलांना स्वच्छतेचं महत्त्व कळलं पाहिजे आणि आपली स्वच्छता ही जबाबदारी, जसं कर्जत स्वच्छ अभियान आपण राबवतो त्या धर्तीवर आपण वृंदावन स्वच्छ अभियान 2025 राबवण्याचं मनात योजलं आणि त्याला प्रतिसाद देत सगळ्या आमच्या सोसायटीतल्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोसायटीच्या मागचे पुढची आणि आजूबाजूचे परिसर याची स्वच्छता करण्याचा पण बांधला आणि तो आज आम्ही मार्गी लावला। नाही, मला वाटतं कुठली गोष्ट करण्यासाठी स्वतः पहिल्यांदा उतरलं पाहिजे, कारण आपण उपदेश फार करतो पण स्वतः कृती मात्र करत नाही। मला वाटतं कृतीतून आपला कर्जत घडेल आणि कर्जत नंतर रायगड घडेल आणि रायगड नंतर महाराष्ट्र घडेल।
शेवटी महाराष्ट्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा डोळ्यासमोर आपल्याला आधुनिक महाराष्ट्र जेव्हा येतो तेव्हा आधुनिक महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबांना पण विसरून जमणार नाही. कारण त्यांनी जे योगदान दिलं, म्हणजे जे सांस्कृतिक वारसा जे आपल्याकडे आहे, जो समाजाचा दिलेला आपल्याला जो वसा आहे, तो आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि ती जबाबदारी नैतिक आपली आहे, म्हणजे आमची आहे. कारण आम्ही जेव्हा पदस्थ अधिकारी किंवा एखादं वकील म्हणून जेव्हा काम करतो तर समाजाचे आयडॉल म्हणून आमचं काम आहे की आम्ही पहिल्यांदा त्यात उतरलं पाहिजे. म्हणून आम्हाला बघून इतर मुलांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे, नवीन पिढ्या घडल्या पाहिजेत. याच्यासाठी या योगदानाचा मूळ तो गाभा होता. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.